नालासोपारा से पश्चिम से कई वर्षों तक शिवसेना शिंदे गुट पार्टी से समाज सेवा करने वाली रुचिता नाइक विगत वसई विरार महानगर पालिका चुनाव में पार्टी से टिकट नहीं मिलने के कारण अपक्ष उम्मीदवार के रूप में अपनी किस्मत आजमाई और अपक्ष चुनाव लड़ने के कारण सफलता नहीं मिल पाई। चुनाव प्रक्रिया बीत जाने के बाद आज रुचिता नाइक प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए शिवसेना शिंदे गुट पर लगाए पैसे लेकर टिकट बांटने के आरोप और सबूत के तौर पर पेश किए ऑडियो क्लिप। आइए सुनते हैं पूरी प्रेस वार्ता और ऑडियो क्लिप। हेलो। हाँ दादा। हाँ बोलना। क्या बोलना? क्या हुआ दादा? कुछ तो होगा नहीं, अब तो खत्म हो गया कहानी। तीन के बाद चांदी में बैठा, तीन के बाद तुझे फोन करता। मैं क्या बोल रहा हूँ दादा? हेलो। बोलना। मैं क्या बोल रहा हूँ, मैं जो दिया था ना मेरे को रिटर्न दे दो दादा। क्या हुआ? जो पेमेंट किया था वो रिटर्न कर दो दादा, नहीं चाहिए मेरे को टिकट। देता हूँ ना। ओके ओके ओके। वो दिन में 3 बजे 4 बजे फोन करता हूँ, चांदी के बाद आने के बाद। दिनेश की तो तेरा चीज पहुंच जाएगा, लेके ले। ओके ठीक है। हाँ ठीक है। ओके। मैं अभी चांदी में हूँ, 4 बजे जाएगा बराबर। हाँ उसके बाद में मैं दिनेश से बात करूंगा बाहर आते समय। हाँ, वो पेमेंट रिटर्न कर दो। हाँ दादा ठीक है, नहीं दिनेश को चाहिए। फोन करता हूँ, दिनेश से उधर कलेक्ट कर ले। ओके हाँ ठीक है। हाँ दादा, कहाँ 3 बजे हो गया? 3 कहाँ पहुँचूँ? अभी निकला मैं, तो दिनेश को फोन करना। दिनेश को बोला है, दिनेश कर देगा, कोई इशू नहीं। हाँ, क्योंकि मैं तुझे कितना मिलेगा, मेरी मुलाकात नहीं होगी, तू मुझे फोन करते रहेगा। लेकिन दादा ये गलत बात है ना दादा, पेमेंट तो दिया ना दादा। मैं आप बोले मैं टिकट दूंगा, आप नहीं दिए। अरे भाई, एक जीत नहीं दिया तो मैं क्या करूँ? करूँ तो क्या? जितना जीत तोड़ से दिनेश भी अपने भाभी के लिए मांग रहा था, सब मांग रहे थे। मगर भाई जितना मेहनत है उतना किया, नहीं हो पाया। अपन आखिरी दम तक किया। उन्होंने यस बोला, बाद में उन्होंने गाड़ मारा। सोपारा में जिधर शिवसेना को टिकट है उधर 8 जगह बीजेपी ने भी टिकट दिया है। इतना सब चल रहा है। अभी मेहनत तो कर रहा हूँ तेरे लिए, नहीं तो पहले दिन से तो काम होने वाला नहीं था, तो मैं मेहनत करके लाया हूँ। मैं नहीं दिया उन्होंने ना भाई, लेकिन शाम तक कोशिश किया मैं। नहीं दादा, वो लोग 2-3 दिन पहले बीजेपी का फाइनल हो गया तो मैं आपको बोला भी, तो आप बोले नहीं नहीं मैं करता हूँ। बीजेपी का फाइनल हुआ तो अभी आखिरी एबी फॉर्म देने के बाद फाइनल होता है ना बाबा। वो एबी फॉर्म आए तो एबी फॉर्म कभी दिया उन्होंने? एक दिन रात को 4 बजे दिया ना। लेकिन दादा ये तो वो बात है ना दादा। लेकिन तो फिर पेमेंट वैसा नहीं लेना चाहिए ना, जब जैसे क्लियर रहे तब लेना चाहिए। अब दिया तो तेरा दिया ना, कौन सा लेके गया खाया गया? हाँ? नहीं तो बोल, तो दिनेश भाई से मैं क्या बात करूं? मैं तो आपको दिया हूँ ना। बात सुन। अरे भाई, मैं क्या बोलता हूँ, तो मैंने खाया तो तू मुझे बात बोलना चाहिए ना। तो तू उसे लेके जाना, तो फिर उसमें कौन सा सवाल आता है? तो मैं कहाँ हूँ लेने? फिर किससे बात करूँ मैं? दिनेश देगा ना। दिनेश से बात हुआ मेरा, दिनेश फोन करेगा, दिनेश बोलेगा लेके जाना। मैं अभी बात करता हूँ दिनेश भाई से, क्या बोलते फिर आपको फोन करता हूँ। दिनेश भाई से बात कर, मेरे को फोन ही मत कर। दिनेश भाई से बात कर, तेरी चीज बोलेगा और लेके जा, कहानी खत्म भाई, कोई इशू नहीं। हाँ, टेंशन नहीं। अपना व्यवहार अलग है, दोस्ती अलग है। नहीं हुआ नहीं हुआ, व्यवहार है व्यवहार है। हाँ, उसमें कोई टेंशन नहीं। ओके नहीं, बस मेरे को पेमेंट मिल जाए, मेरे को नहीं चाहिए टिकट। दिनेश से पेमेंट लेके जा, बाकी मैं वो क्या मतलब है किससे? हाँ, हाँ दिनेश से बात कर, ठीक है। लेके जा। दिनेश को अपना बात हुआ था भाई टिकट का, वो टिकट नहीं मिला तो पेमेंट रिटर्न मिलना चाहिए, बात खत्म। हाँ अरे भाई, मेरी बात खत्म ना। नहीं तो मैं तेरे को बोलता था ये नहीं होने में, बोला क्या नहीं है तो नहीं है। अपन जबान दी तो नहीं हुआ तो लेके जा। मेरे को इतना क्यों सुनना है तेरा? हाँ? नहीं ठीक है, मैं बात करता हूँ। तकलीफ भी तुझे देना नहीं है। 50 फोन में उठाऊंगा। नहीं दादा, मेरे को तो बहुत तकलीफ हुआ, 1 साल से मेहनत की है, सब कुछ की, लेकिन जब टिकट नहीं। मानता हूँ ना तेरे को तकलीफ, तो मुझे तो गाली पड़ रही है। मैं करूँ क्या? जितना हो सकता उतने मैंने किया। नहीं हो पाया, गलत सच है। मगर अभी क्या, जो होना चाहिए तो नहीं हुआ। तो अभी बात है, दिनेश से बात कर। दिनेश को मैंने बोला है, और दिनेश से करके जो हुआ कहानी खत्म कर। ओके बॉस, मैं बात करता हूँ, ठीक है। सर्वांना जय महाराष्ट्र. पत्रकार बंधूंना जय महाराष्ट्र. तुम्ही माझ्यासाठी इथे वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि आता सध्याच्या 2025-26 मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकाच्या झालेल्या निवडणुकामध्ये बराच खूप मोठा घोटाळा झालेला आहे. खूप काही झालेलं आहे. आता आपल्याकडे आज उद्या आपल्याकडे परवा 3 दिवसापूर्वी व्हिडिओ आला. त्यामुळे आता आपण तातडीने इथे पत्रकार बांधवांची पत्रकार परिषद आपण घेत आहोत. त्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की जे शिवसेनेकडून जे काही तिकीट एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं ते आपले जुने जे काही सगळे शिवसैनिक होते, वसई विरारचे असतील, नालासोपारा मधील शिवसैनिक असतील, त्या कोणालाही विचारत न घेता बाहेरच्या उपऱ्यांना इथे तिकीट दिलेलं आहे आणि त्यांचं काम, त्यांचे चेहरे इथे कोणत्याच लोकांना माहित नाहीयेत. आता नालासोपारा पश्चिमेला रुचिता नाईक म्हणजे काम करते असं तेंडुलकरांचं सतत म्हणणं होतं की रुचिता तुझं तिकीट फिक्स आहे, तुझं तिकीट कोण कापू शकत नाही. मलाच नाही तर ईस्टच्या सुद्धा शिवसैनिकांना इथे डावलण्यात आलंय आणि धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे की स्वतः जिल्हा प्रमुख तेंडुलकरांनी स्वतःचं तर तिकीट विकलंच, पण सर्व शिवसैनिकांचं इथे तिकीट विकलेलं आहे. 4-5 शिवसैनिक सोडले तर बाहेरच्या उपऱ्यांना त्यांनी तिकीट इथे दिलेलं आहे.
नेमकं काय आहे तुमच्याकडे पुरावा आणि काय सांगाल थेट आरोप काय आहे? आपल्याकडे एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे, ती मी आता पत्रकार बंधूंना इकडे दाखवते, तुम्ही ऐकू शकता. तुम्ही स्पष्टीकरण द्या होतं त्या व्हिडिओचं जे काही असेल. अच्छा, कसा व्हिडिओ होता तो, मी कसा ऐकला, माझ्याकडे कसा आहे कसा आला ते फक्त, बाकीचे व्हिडिओ आम्ही सोडलं चालू. आपल्याकडे तो व्हिडिओ व्हॉट्सअपला आला, तर त्यावरून तेंडुलकरांचं ह्याच्यामध्ये नाव आणि मोबाईल नंबर स्पष्ट आहे, त्यांचा आवाज सुद्धा आहे की त्यांनी ते एका व्यक्तीने त्यांना 10 लाख रुपये देऊ केले, पण त्यांना इतर ठिकाणाहून त्या तिकिटाचे 25 लाख आले, म्हणून त्यांनी त्याचं तिकीट कॅन्सल करून दुसऱ्याला तिकीट विकलं, अशी परिस्थिती आहे. म्हणजे सर्वांच्या बाबतीत त्यांनी असंच केलेलं आहे. लाखो करोडो रुपये घेऊन ज्यांच्या फॅक्टऱ्या वगैरे त्यांच्याकडून पैसे काढून त्यांना तिकडे तिकीट विकलेलं आहे. आणि जे खरंच शिवसैनिक इथे काम करतात वसई तालुक्यामध्ये, त्यांना संपवायचं काम इथे चालू आहे. खरंच इथे समाजसेवेची आपण इथे लोकांना समाजसेवा करतो, त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या, मोतीबिंदू ऑपरेशन असतील, 1,500 महिलांना मोफत प्रशिक्षण देणं असू दे. आता आपण नगरसेवक म्हणून एक अहवाल तयार केला होता की ज्या महानगरपालिकेच्या जागा आहे तिथे KMJJ नायर सारखं इथे आपल्याला रुग्णालय इथे काढायचं होतं. इथल्या आमदारांनी KMJJ सारखं रुग्णालय काढायचं म्हणून 400 बेडचं हॉस्पिटल काढलं, तर काय ते फक्त डिलिव्हरीचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलला काही अर्थ नाही आहे. आपल्याला खरंच KMJJ सारखं तिथे रुग्णालय पाहिजे आहे. सिटी स्कॅन तिथे मोफत होतील, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन तिकडे मोफत होतील, लहान बाळासाठी तिथे NICU असेल. अशा कोणत्या सुविधा आपल्या वसई विरारमध्ये नाही. अजून वसई विरार इथे हॉस्पिटलच्या नावाखाली मागासलेलाच आहे. ही दुर्दैवी बाब आहे. इथले आमदार जरी निवडून आले असेल तरी त्यांना अजून काही कर्तृत्व सिद्ध करता आलं नाहीये. आणि राजन नाईकची खूप मोठी खेळी आहे. त्यांनी एक सर्वे केला की रुचिता नाईक असतील, बाकीचे शिवसैनिक असतील, हे बोलणारे आहेत, त्याच्या आवाजाने गप्प होणारे नाही आहेत. त्याच्यामुळे एक महिला असून जर रुचिता नाईक 10 लाखाची अँब्युलन्स घेऊ शकते आणि जे आमदार नगरसेवक कोण नाही करू शकलं एवढ्या वर्षामध्ये, ते रुचिता नाईकने करून दाखवलं. त्याच्यामुळे ही आपल्याला जड जाणार आहे महानगरपालिकेत, म्हणून त्यांनी इथे तिकीट कापलेलं आहे. इथे सर्वांचा मोठा हात आहे. सुदेश चौधरी असेल, निलेश तेंडुलकर असेल, परत रवींद्र फाटक ज्यांनी आमच्या सैनिकांचा इंटरव्ह्यू घेतला, तर इंटरव्ह्यू मध्ये मला प्रश्न विचारण्यात आला की रुचिता महायुतीमध्ये लढायचं की शिवसेना आपण सेपरेट लढायचं. म्हटलं साहेब, आपल्या शिवसैनिकांनी आहे ना सेपरेट इथे लढायला हवं, हे माझं स्पष्ट ठाम मत होतं. सभेमध्ये सुद्धा म्हटलं, इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा म्हटलं, पण तेंडुलकर आणि फाटक त्यांचं मत होतं नाही नाही असं शक्य नाही, आपल्याला महायुतीतच लढावं लागेल. म्हटलं का नाही लढू शकत साहेब, आपण एवढी कामं केलेली आहे, शिवसेनेचं आपलं इथे काम आहे, शिवसेनेचं सिम्बॉल आपलं तिकडे असणार आहे. शिंदे साहेबांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे, महिला त्यांचा रिस्पेक्ट करतात आणि नालासोपाऱ्यात बरीचशी कामं ही रुचिता नाईक करत असते. लोकांना सुद्धा माहित आहे. मला वसई विरार, मुंबई, पालघर, वरळी सगळीकडून म्हटलं, मला ऑल ओव्हर मुंबईतून मला कॉल येतात. अक्षरशः मला नाशिकवरून सुद्धा कॉल आलेले आहेत की मॅडम आम्हाला हॉस्पिटलसाठी मदत पाहिजे, आम्हाला ब्लड पाहिजे. तर ती मोफत मदत आपण इथे या ठिकाणी लोकांना केलेली आहे. तर ही खूप मोठी धक्कादायक बाब आहे की तुम्ही रुचिता नाईकचं तिकीट कापलं. आज मी जर निवडून आली असती तर आपल्याला इकडे नाल्याच्या इथे संरक्षण भिंत बांधून ग्रीन मँग्रोव्हचं आपल्याला पूर्ण वसई तालुक्यामध्ये करायचं होतं. आपल्याला तो एक काम करायचं होतं. परत मुलांसाठी आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इकडे बांधायचं होतं, महिला भवन इकडे बांधायचं होतं. अशा वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याला करायच्या होत्या. आणि आताचे जे नगरसेवक आले ते निवडून आलेत आणि घरात बसले, ही सत्य परिस्थिती आहे. आणि राजन नाईक असतील, स्नेहा दुबे असतील, जे काही निवडून आले आहेत, मी इथे छातीटोपपणे सांगू शकते की त्यांनी वसई विरार मधल्या जनतेसाठी एकही काडीचं काम केलेलं नाहीये. त्यांच्याकडे कोणीही कामासाठी माणूस पाठवा, ते त्यांचं कोणतंही काम करत नाहीये. ही सध्याची दुर्दैवी परिस्थिती आहे. पण रुचिता नाईक नगरसेवक किंवा आमदार खासदार नसताना इथे वसई तालुक्यामध्ये काम करत आहे. तर जे शिवसैनिक म्हणून जे रुचिता नाईकचं माझं तिकीट कापलं ते खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट पत्रकार बांधवांमार्फत शिंदे साहेबांपर्यंत पोहोचायलाच हवी आणि ह्या प्रकरणाची दखल घ्यायला हवी. ईडी CBIची चौकशी ते व्हायला हवी. आणि तसेच आम्ही इथे पोलीस कंप्लेंट सुद्धा करणार आहोत, कारण हे जे झालेलं आहे एवढ्या वर्षातून खूप मोठा घोटाळा झालेला आहे असं दिसत आहे.
तसेच राजन नाईक आणि मला असं वाटतं की त्यांच्या इथे खूप मोठा हात आहे. जे आपली वसई-विरारची महानगरपालिका आहे ती 38 करोडची होणार आहे. तिथे वाडवड बंदर असेल, तारापूर प्रोजेक्ट असेल, असे बरेचसे प्रकल्प पुढे भविष्यात सुद्धा येतील. ती महानगरपालिका करोडोची होईल. ती बीजेपीला त्यांच्या ताब्यात घ्यायची आहे. एक शिवसैनिक म्हणून आम्ही सच्चे शिवसैनिक म्हणून आवाज उचलणारे आहोत. मग ते आपल्या पक्षातले असू दे का विरुद्ध पक्षातले असू दे, आम्ही कोणालाही ते चुकीच्या गोष्टीला खत पाणी घालत नाहीत. हा सर्वे बीजेपी वाल्यांनी केला आणि त्यांच्या शब्दाला हो म्हणतील अशा लोकांना त्यांनी विकत तिकीट दिलेले आहेत. हाजी हाजी करणारे आहेत. आणि आताची सध्या परिस्थिती अशी आहे की जे निवडून आले आहेत 4-5 शिवसेनेचे तर नाहीच आलेत, पण काही एकही काडीचं काम करणारे नाही आहेत. आणि इथे शिवसेना संपवायची विचार बीजेपीने इथे केलेलाच आहे. तर शिंदे साहेबांनी या पत्रकार बांधवांच्या मार्फत स्वतः जातीने इकडे वसई विरारमध्ये लक्ष घालावं आणि इथे शिवसैनिकांना संपवण्यापासून वाचवावं. आणि महानगरपालिकेत तिथे एकही शिवसैनिक नसेल तर मग आपली इथे शिवसेना नक्कीच इथे संपलेली असेल. लोकांची एकही कामं होणार नाहीये आणि पूर्ण वसई तालुक्यामध्ये जे काही मराठी लोक कमी आणि भय्य लोक जास्त बीजेपीमध्येच वाढत चाललेले आहेत. त्यामुळे इथे लोकांना एकही मदत मिळणार नाहीये. जे आपण इथे लोकांसाठी एक तळमळीने ग्राउंड लेवल पासून प्रयत्न करतोय, लोकांच्या घराघरात पोहोचतो आहे, लोकांना मदतीसाठी आपण मोफत इथे शिवसेनेकडून मदत करत आहे. तर इथे कुठेतरी नक्की तक्रार आपण शिंदे साहेबांकडे केली आहे. शिंदे साहेबांकडे आपण तक्रार ह्याची आपण 29 तारखेला जसे एबी फॉर्मचं वाटप झालं तसं रात्री आपण नंदनवनला शिंदे साहेबांना भेटायला गेलेलो. तिकडे सुद्धा वरळीला एबी फॉर्म वाटपाचं काम चालू होतं. तेव्हा शिंदे साहेबांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही.